नमस्कार, मी मदन बांदुर्गे, कावेरी सीड्स प्रतिनिधी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण गाव गुंज, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथे श्री संतोष कुलभया यांनी कावेरी टरबूज 1902 या वाणाची लागवड केलेली आहे. तर त्या संदर्भात आपण त्यांचा अनुभव येथे घेणार आहोत. तर नमस्कार. आपण कधी लागवड केलेली या वाणाची? याला जवळपास 2 महिने झालेले त्याला लागवड करून. म्हणजे आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे 62 दिवसाच्या 62 आसपास दिवस कालावधी झाला आहे, हो. बरोबर? तर कशी वाटली तुम्हाला व्हरायटी? साईज असेल, नंतर किपिंग क्वालिटी असेल, किंवा व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे, म्हणजे आता या संदर्भात तुमचा काय अनुभव आला या व्हरायटीबद्दल? ही दुसऱ्या व्हरायटीपेक्षा ही एकदम चांगली आहे. हिची साईज म्हणजे जवळपास 5-6 किलोपर्यंत पडते. आणि नंतर ह्याची सेटिंगही काही नाही. सेटिंग म्हणजे जवळपास याला एका झाडाला 3 कंपल्सरी सेटिंग दुसऱ्या व्हरायटीपेक्षा चांगली आहे. सेटिंग चांगली आहे. आणि आणि वजनाला पण वजनाला पण चांगली आहे. ॲव्हरेज 5-6 पण किलो. 5-6 किलो ॲव्हरेज पण आहे. म्हणजे वजन एका फळाची 5-6 किलोपर्यंत साईज पडते. बरं, ज्यावेळेस व्यापारी तुमच्या प्लॉटमध्ये आले, आता हा प्लॉट आजच या प्लॉटची काढणी पण चालू होणार आहे. आजच त्यांनी हा प्लॉट दिलेला आहे व्यापाऱ्यांना. ज्यावेळेस व्यापारी प्लॉटमध्ये आले त्यावेळेस व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आलं प्लॉटबद्दल? व्यापाऱ्यानं पहिलं विचारलं व्हरायटी कोणती आहे, जात. तर मी म्हणलं त्यांना कावेरी 1901 आहे, म्हणजे चांगली व्हरायटी म्हणली. व्यापाऱ्याचं काही नाही, मागणी आहे ह्याला. बाहेर आहे, UP, बिहार, दिल्ली या ठिकाणी हे टरबूज जाते. म्हणजे लांबच्या वाहतूक पल्ल्यासाठी पण वाण जाते. बरोबर. आता तुम्ही दोन्ही पण वाण लावले, कावेरीचे 1901 आणि 1902. दोन्ही वाण कशी वाटली तुम्हाला? दोन्ही वाहनं चांगली, तर काही अडचण नाही त्याची. बरं. आता तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू, आज जवळपास 62 दिवसाचा प्लॉट झाला. प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही मर रोग किंवा विल्टिंगचा प्रादुर्भाव इथं दिसत नाही. एकदम फ्रेश असा प्लॉट आहे, जेणेकरून आजही या प्लॉटची साईज ही वाढू शकते. पण आज त्यांनी हा प्लॉट एक व्यापाऱ्याने दिलेला आहे आणि आजच काढणी सुरू होणार आहे. तर धन्यवाद विष्णू कुलभया सर. तुम्ही आम्हाला मोलाचं अभिप्राय या वाणाबद्दल दिला, त्याबद्दल कंपनीतर्फे तुमचा आभारी आहे.